राज्यातील ई-चलन कार्यप्रणाली विरोधात दीर्घकाळ साचलेला रोष अखेर मुंबई इथं झालेल्या बैठकीत उघडपणे फुटला। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वाशी इथं झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सरकार विरोधात थेट संघर्षाची घोषणा करण्यात आली, अशी माहिती अखिल महाराष्ट्र राज्य मोटर मालक संघाचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी दिली आहे। या बैठकीला राज्यभरातील ट्रक मालक, व्यावसायिक वाहन संघटना, चालक प्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बैठक केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता सरकारी धोरणाविरोधातील व्यापक शक्ती प्रदर्शन करणारी ठरली। या बैठकीत एकमुखाने निर्णय घेत 5 मार्च पासून राज्यव्यापी संप छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। मुंबईतील आझाद मैदान इथं 1 ते 1.5 लाख वाहनं एकत्र आणून ऐतिहासिक आंदोलन उभारण्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली। सरकारने तातडीने तोडगा काढला नाही तर राज्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प करण्याचा इशारा या संघटनांनी दिलाय आणि संघर्षाची दिशा स्पष्ट केली आहे। या बैठकीला उपस्थित सर्वांनी एकमुखाने संप आणि आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। चुकीच्या दंडामुळे केवळ व्यावसायिक वाहनधारकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही त्रस्त आहेत। दंड भरावा की सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्यात असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतोय। डिजिटल प्रणाली असूनही तक्रार निवारण प्रक्रिया संथ आणि गुंतागुंतीची असल्याची टीका वाहतूकदारांच्या बैठकीत करण्यात आली। वाहतूक क्षेत्र ठप्प झाल्यास त्याचा परिणाम थेट उद्योग, बाजारपेठ, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे। त्यामुळे 5 मार्च पूर्वी सरकारने संवाद साधून तोडगा काढणे अत्यावश्यक आहे। संपाची हाक प्रत्यक्षात आली तर महाराष्ट्रात वाहतूक क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघर्ष ठरू शकतो। आता सरकार संवादाचा मार्ग स्वीकारते की संघर्षाला सामोरं जाते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। वाहतूकदार संघटनांनी ई-चलन प्रणालीवर कठोर टीका करत म्हटलंय की वाहतूक शिस्तीच्या नावाखाली सुरू करण्यात आलेली डिजिटल यंत्रणा ही प्रत्यक्षात दंड वसुलीचं सरकारी साधन बनले आहे। पोलिसांवर दंड आकारण्याचे लक्ष देण्यात येत असून नियमभंग सिद्ध न करताही वाहनांवर दंड टाकले जातोय असा आरोप या बैठकीत करण्यात आलाय। वाहतूकदारांच्या मते सध्या दंड आकारण्यासाठी 2 प्रमुख पद्धती वापरल्या जात आहेत। त्यात रस्ते आणि सिग्नलवरील कॅमेराद्वारे चित्रण आणि वाहतूक पोलिसांकडून हँडहेल्ड मशीनद्वारे नोंद। पहिल्या पद्धतीत काही प्रमाणात पुरावे उपलब्ध असले तरी दुसऱ्या पद्धतीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। व्यावसायिक वाहन चालक चालवत असताना थेट वाहन मालकावर दंड आकारला जातो। चुकीचे फोटो, वाहन क्रमांकातील त्रुटी तसंच अपील प्रक्रियेतील विलंब यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय।